निश्चित पहिलाच बॉल जर आपण पाहिला ना तर संतोष मुगदुम यांचं स्वागत केले चौकाराने आणि समोरच्या बाजूला बॅटिंग करताना सागर निकम। यावेळेला सागर निकम यांनी ठोकलाय हा षटकार, षटकारांचा ब्रँड सागर निकम यांच्या बॅट मधून आलाय हवाई हल्ला। हॅप ट्रॅकर बॉल होता आणि त्याला सहज पुल केला आणि शॉर्ट फाईन लेग आतमध्ये होता आणि सहज पुल करत असताना एकदम आरामात आणि सावकाश हा आपण पाहतोय जबरदस्त अफलातून सागर निकम सेट अप अँड फायर। निश्चित सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर संतोष मुगदुम एक चांगला खेळ त्यांचा नेहमी शाहूवाडीमध्ये राहिलेला आहे आणि जे मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, पहिले षटक हाताळत आहेत आणि आयकॉन म्हणून खेळत आहेत। 2 बॉल टाकले, 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत। एका बाजूला सागर निकम पुन्हा तयार बॅटिंग साठी। फटका ज्या जाणले जातात सागर निकम स्टाईलने पाठवलाय, सरळ 6 धाब्यांसाठी आलाय तो आणखीन एक षटकार। जबरदस्त जबरदस्त अफलातून बॅटिंग आपण पाहतोय सागर निकमच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार। लाईन लेन सापडत नाहीये गोलंदाजाला आणि त्याचा अभाव आपण पाहिलं तर चौकार टोकला, षटकार टोकला आणि आता षटकारांचा सागर ब्रँड तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणखीन एक मोठा फटका, 15 बजाव स्ट्रोक षटकार। जबरदस्त जबरदस्त अफलातून इथे पाहतोय आपण, फक्त बॉलला पुश केलं, मिडांचा क्षेत्ररक्षक आतमध्ये होता आणि हा आहे सातारा जिल्ह्याचा बकासूर। अफलातून बॅटिंग, लागोपाठ 3 बॉल मध्ये 3 षटकार आणि आता आपण पाहतोय षटकार दूर मारतोय। लाजवाब 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 बॅटिंग। निश्चित एका बाजूला आता संतोष मुगदुम यांना काहीतरी वेगळं करावं लागेल, जी त्यांची ओळख आहे, जे कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल। अनेक स्पर्धा जर आपण पाहिल्या ना तर संतोष मुगदुम यांनी गाजवलेले आहेत, परंतु आता त्याच प्रकारे त्या कौशल्याप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल। पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा विचार न करता पुढे मला चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल। बॉल लॉंग लेगला खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, हा बॉल चांगला आहे, एकच धाव मिळते। गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, थोडासा गती टप्पा थोडा पाठी ठेवला होता, थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि तेवढंच कनेक्शन झालं नाहीये। बरोबर बॅट वरती बॉल घेतला होता, कनेक्शन झालं नाही आणि चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते। संतोष मुगदुम शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावचे आहेत। आता हा बॉल चांगला टाकलाय, संघाने कमबॅक केलंय, मनोबल निश्चित वाढलंय। राऊंड द विकेट समोर आता शैलेश शिंदे रुळे। यावेळेला हाही फटका एक्स्ट्रा कव्हरला, एका बाजूने आक्रमण तर दुसऱ्या बाजूने हल्ला, बॉल चाललाय सीमा पार, येतोय तो चौकार। जबरदस्त जबरदस्त आपण पाहतोय या मॅच ची सुरुवात झाली आहे चौकाराने आणि शेवटला देखील चौकाराला षटकाची समाप्ती होती आहे। लाजवाब बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांनी। एका बाजूला आपण पाहतोय सागर निकम यांनी या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये सध्या तरी प्रभावित केलंय आणि तदनंतर आपण पाहिलं तर दुसरा फलंदाज नो स्ट्राईकला होता, जशी स्ट्राईक मिळाली तसाच एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग चौकार टोकला आणि षटकाराची समाप्ती झाली आहे। महागड षटक मी म्हणेन, सुरुवात दमदार केली आहे, खंबीरपणे उभे राहिले दोन्ही फलंदाज आणि धावा झाल्या स्कोर गार्ड वरती आहे ते एकूण 27 धावा। निश्चित काल जर आपण उमेश सर पाहिले ना तर सर्वाधिक महागडे षटक कोणी टाकले तर 2 षटक हाताळली होती आणि 52 धावा खर्च केल्या होत्या विशाल वरांडे वाडीकर।
साधनं दाखवायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा एकदा आपला फेवरेट स्ट्रोक खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे फरार. येतोय तो आणखीन एक चौकार. मध्ये आहे आणि त्याच्या रडार मध्ये देणं, त्याच्या टप्प्यामध्ये देणं हा कदाचित तुमचा मूर्खपणा असेल. तशी गोलंदाजी होत नाहीये. आपण सध्या पाहतो हॅप ट्रॅकर, काय तर तुम्हाला व्हेरिएशन करावं लागेल. लो फुल टॉस तुम्ही यॉर्कर टाका परफेक्ट, थोडीशी गती वाढवा बॉलची, त्यावेळेस कुठेतरी थांबवाल. आता पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मनसुबे उमेश सर ओळखलेत सूरज जाधव यांनी, जे तापोळ्याचे आहेत. आणि तापोळा म्हटलं की प्रसिद्ध आहे पर्यटनासाठी, आणि तिकडून येणारे खेळाडू सूरज जाधव. जबरदस्त आपण पाहतोय हा बॉल डॉट आला, जसं म्हटलं की यॉर्कर टाकायला हवा होता आणि तोच प्रयत्न सूरज जाधवने केलाय. डॉट बॉल आलाय या इनिंग्स मधला. मनोबल निश्चित वाढले आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कमी गतीचा बॉल समोर खेळलाय, लॉंग ऑफला संरक्षण नाहीये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक हवाई टोला षटकार. प्रयत्न आता सागर जाधवने केलाय. उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय आणि षटक क्रमांक 2 ची इकडे सांगता होती. 2 षटक अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना एक गँगस्टर टायटन्सच्या टीमने बनवलेले आहेत. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना  षटकाची सुरुवात झाली, षटकार तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली, तिथे देखील आला षटकार. प्रत्येक गोलंदाजाचं इथे स्वागत केले.
निश्चित सागर निकम हे पहिल्यांदाच या मैदानावरती येऊन खेळत आहेत आणि निश्चित त्यांनी जो विचार केलाय ना की आज मला जाऊन या मैदानावरती धुमाकूळ घालायचा आहे आणि तो त्यांनी घातलेला आहे. एका बाजूला आपण निखिल जाधव यांची चर्चा करतो ना की ज्यांच्या नावावरती अलीकडेच 3 बाईक आहेत. एक सावर्डेला मिळाली, 2 KSK प्रीमियर लीग मध्ये मिळाल्या, उजवेष्टीच्या बाहेरचा बॉल. मग तुम्ही पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. तुम्ही जुन्नर प्रीमियर लीग या, त्या प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून खेळणारे हे निखिल जाधव होते. निखिल जाधव आपण सध्या आपण पाहतोय सातारा जिल्ह्यामधला एक ऑफिशियल क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु सध्या तो देखील दडपणामध्ये आहे. इथे क्रॅकिंग फटका येतोय, सुरेख बॉल चाललाय, रमत गमत अगदी सुमसाम इलाका त्यातून ट्रॅव्हल झालाय. अजून मिळतो एक दमदार शॉट. 50 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. सागर निकमसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं, एकदा जोरदार टाळ्या सातारच्या सिताऱ्यासाठी. सागर निकम जबरदस्त फलंदाजी. सध्या आपण पाहतोय निलेश सर, तिसरं षटक चालू आहे, कदाचित शतक पाहायला मिळेल का? आणि निश्चित अलीकडे जर तुम्ही नागठाण्याचा खेळ जर पाहिला ना तर तिकडे सागर निकम यांनी अलीकडेच एक शतक झळकवलेलं आहे. त्यामुळे अपेक्षा तुम्ही जी केली आहे त्याच्यामध्ये दुमत नसलं पाहिजे. परंतु एका बाजूला आपल्याला चर्चा करावी लागेल निखिल जाधव यांची, कारण ज्यांच्याकडे अनुभवही मोठा आहे. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. अजून एक इथे बॉल हवाई मार्गाने बॉल चालला. इथे कॅच जरूर घेतली होती, प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्नालाही अपयश, फलंदाजाला यश. अजून एक दमदार षटकार. निश्चित थांबण्याचं नाव घेत नाहीये. सागर निकम नावाचं वादळ आलेलं आहे. 250 किलोमीटर वरतून हे वादळ इथपर्यंत आलेलं आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं, पहिल्याच बॉल पासून या वादळाचा सपाटा जर तुम्ही पाहिला ना तर बॅट मधून पहिला चौकार आला. मनसुबे स्पष्ट होते की आज मला काहीतरी करायचंय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. ताळमेळ बिघडला, एकाला माघारी यावं लागेल आणि पहिली विकेट मिळाली येते आता टीम वदन सुपर किंग्सला. काहीच गरज नव्हती आणि विकेटच्या शोधामध्ये होते आणि तिथे मात्र विकेट मिळाली. रनआउटच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग केली आणि फिल्डिंग केल्यानंतर कुठेतरी गफलत झाली आणि तिथे आपण पाहिलं तर कॉलिंग नव्हती, धावत सुटले होते जरूर फलंदाज, परंतु इथे धक्का क्रमांक 1 ज्या विकेटची आवश्यकता होती. निश्चित विकेट कशी मिळू, परंतु ती मिळणं फार महत्वाचं होतं आणि ती विकेट मिळाली धावचीच्या स्वरूपामध्ये. रनआउट होऊन माघारी गेलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 61 धावा, 1 गडी बाद आणि फलंदाज शैलेश शिंदे हे आउट होऊन माघारी गेलेले आहेत. तर आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती पठ्या कराडचा, गाव आहे भुरभुशी, नाव आहे रोहित पाटील. जबरदस्त आपण पाहतोय, काही गरज नव्हती शैलेश शिंदे यांना, परंतु ते धावत सुटले, बॉलकडे पाहिलं नाही, लक्ष दिलं नाहीये. परंतु लक्ष होतं सागर निकम यांचं, त्यांनी थांबवलं त्यांना आणि तदनंतर ते बाद झालेत. परंतु धावांचा आपण पाहिला विचार केला, पहिल्या षटकामध्ये एकूण 27 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या आतापर्यंत 17 धावा झाल्या. स्कोर गार्ड वरती एकूण 61 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कदाचित सागर निकम मैदानामध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत थांबला तर कदाचित 100 धावा देखील पाहायला मिळेल आणि 100 धावा जरी झाल्या तरीही मॅच रफान टफ होईल, त्याच्यामध्ये 3 शंका नाहीये. कारण का प्रत्येक संघ मालकाने एक आपल्यासाठी तारा, सितारा, हिरा निवडून घेतलाय. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की संघ मालक हे फार महत्वाचे घटक आहेत, कारण त्यांनी हे संघ घेतलेले आहेत आणि खेळाडूंवरती कौतुकाची थाप ठेवली आहे. परंतु तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केलात की धावसंख्या या मॅच मध्ये जर आपण पाहिलं की तुम्ही उल्लेख केला की 100 पारी जाऊ शकते. काल जर आपण पाहिलं तर 74 धावा बनवल्या होत्या आणि संघाचं नाव होतं मातोश्री 11. तो रेकॉर्ड आज मोडीत काढला जाईल का? यावेळेला हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येऊन पोहोचतील का? तर नाही, बॉलला संरक्षण दिलंय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजरित्या पूर्ण होतील. बरेचसे दूर होते क्षेत्ररक्षक, चांगला फटका सेफ झोन मध्ये देखील पाहायला मिळाला. तिथून मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सागर निकम याची चर्चा करतोय, षटकार ठोकतोय, चौकार ठोकतोय, त्याचबरोबर गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये देखील कमी नाहीये. चांगली रनिंग घेतली आणि जवळजवळ षटकाची होतीये ते समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 1 गडी बाद झालाय आणि 63 धावा. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये खास करून प्रभावित केलं सागर निकमने. निश्चित सर्वांचंच लक्ष आता सागर निकम यांच्याकडे आहे, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संतोष मुगदुम यांनी जे षटक हाताळलं त्याच्यामध्ये यश मिळालं नव्हतं. सूरज जाधव यांच्याकडे देखील
कौशल्य चांगलं होतं, परंतु तेही विकेट मिळू शकले नव्हते. परंतु एकच विकेट मिळाली, ती धावचीच्या स्वरूपामध्ये होती. परंतु जी महत्वाची विकेट आहे ना, ती सागर निकम यांची आहे. 1 मिनिटानंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइमआउट देतोय. धोरणात्मक वेळ आहे. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024ची आणि ती आता आपण प्रदान केलेली आहे. आणि संपूर्ण खेळ जर आपण पाहिला ना, 3 षटकांचा अप्रतिम राहिलेला आहे. परंतु 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, कारण टॉस जिंकला होता एक गँगस्टर टायटन्सच्या टीमने. आणि गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला ना, तो निर्णय त्यांना खरा करून दाखवावं लागेल. आणि 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा देऊन समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. आणि ती येणाऱ्या 2 गोलंदाजांना ती चमत्कार करावा लागेल. जबरदस्त आपण बघतोय, चमत्कार इथे करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही कराल चमत्कार, त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच करू नमस्कार. धावा झाल्या 63 धावा, नक्कीच आपण उल्लेख केलात, कारण का या धावा आता रोखणं खूप महत्वाचं आहे. खास करून तुम्ही सागर निकमची विकेट घ्या, तुम्ही या धाव संख्येला रोख जरूर लावाल. ही विकेट महत्वाची आहे, कारण आता फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी ते गुलाबाचं फुल आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी तो काटा बनलाय. आणि या काट्याला तुम्ही बाजूला सारा, या काटाचा तुम्ही काटा काढा. मॅच मध्ये तुम्ही पूर्ण आगमन करू शकता. किंबहुना ही विकेट घेतलीच तुम्ही धाव संख्या तुमची कमी होऊ शकते, तुम्ही कमी या स्कोरला तुम्ही कमी दाबू शकता. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की एका टीमसाठी काटा आहे, कारण हा जर काटा टोचला ना, तुम्हाला मोठी झेप घ्यायला शिकवतात. आणि आता गोलंदाजांना मोठी झेप घ्यावी लागेल. षटक क्रमांक 4 साठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट महेश आहेत आणि पहिलाच बॉल बाहेर काढलाय, टाकलाय तो डॉट. जबरदस्त आपण पाहतोय, पहिलाच बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर आता 11 बॉल बाकी आहेत. आणि रोहित पाटील हे नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत आणि चांगल्या टप्प्यावरती हा बॉल पहिला लीज केलाय गोलंदाज महेश यांनी. ऑल इंडिया आयकॉन यांचा हा दुसरा बॉल पाठीमागे आलाय, मिळेल तो नशिबाचा चौकार. आणि हो, पंचांनी तेच कळवले, आलाय तो चौकार. जबरदस्त आपण पाहतोय, चौकार जरूर आला, एच जरूर लागली आणि तो नशिबाचा चौकार इथे पाहायला मिळतोय. धावांना रोख लावण्याचं काम जरूर करतायत, परंतु रोख लागत नाहीये. धावा कशा येऊन द्या, धावा येणं तितकंच महत्वाचं असतं. धावा झाल्या तर मॅचला जरूर मजा येते. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन, तर एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रातला आयकॉन. फुलटॉस बॉल, माफी नाहीये. फुलटॉस बॉलचा घेतला आस्वाद, लांबलचक टोलेजंग, उत्तुंग शक्तिशाली स्ट्रोक आलाय. बॅट्समन आहेत रोहित पाटील. जबरदस्त आपण पाहतोय, क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल हा मेजवानी असतो. आता तुम्ही सर कोणी म्हटलं ना, अरे चहा पितो का, चहा नाहीये मला, चहा नको, मला आईस्क्रीम देशील का. आता आपण गर्मीमधून आईस्क्रीम किंवा लिंबू सरबत थंडा हे आपण चूज करतो. आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉल मिळाला ना, तर प्रत्येकाला असं वाटतं की मला प्रत्येक बॉल फुलटॉस मिळावा. आणि तो फुलटॉस मिळालाय आणि त्याच्यावरती कहर केलाय तो 6 धाबींचा. लाजवाब बॅटिंग रोहित पाटील. निश्चित फॉर्मॅट कोणताही असो, फुलटॉस बॉल म्हटलं की आस्वाद. मग थंडी असो किंवा उन्हाळा किंवा असो हिवाळा, आपण आईस्क्रीम नेहमीच खातो आणि सर्वांनाच आवडते. तसा हा फुलटॉस बॉल नेहमीच फलंदाजांना आवडत असतो, कारण तो फुलटॉस बॉल ते कोणत्याही दिशेला खेळू शकतात. खेळ थांबलाय, आपण पडताळणी करतोय की या बॉलची उंची कमरेच्या वरती आहे का. तिसरे पंच कल्याणी घोरपडे सर आहेत आणि ते पाहणी करतील प्रत्यक्षात या बॉलची उंची कमरेच्या वरती आहे का. परंतु एक चांगला सामना रंगलाय. एका बाजूला आता वदन सुपर किंग्सने ऑल इंडिया आयकॉन महेश नानगोडे जे पुण्याचे आहेत, त्यांना ओव्हर नंबर 4 मध्ये आणलेला आहे. बरंचसं त्यांनी क्रिकेट पुण्याच्या परिसरामध्ये किंवा खुल्या गटाचं खेळलेलं आहे, परंतु आज त्यांना नव्याने स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण समोरच्या बाजूला आक्रमक जोडी आहे. एक खेळाडू सातारचा तर एक खेळाडू कराडचा. जिल्हा दोघांचा एकच आहे. तसं बघायला गेलं ना, तर बऱ्याचशा खेळाडूंचा जिल्हा हा साताराचा येणार आहे. आणि पंचांनी कळवलंय की हा योग्य बॉल नाहीये, तर हा नो बॉल आहे आणि हा पुन्हा टाकावा लागेल. ना दिवाळी न दसना फिर भी बोनस. आता तयारी करावी लागेल. पंचांचं हेलिकॉप्टर आता आकाशामध्ये बोट आपल्याला पाहायला मिळेल. इथे हेलिकॉप्टर रोहित पाटील लँड करणार का, कारण का नो बॉल आहे, फ्री हिट बॉल आहे. फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा घेईल. मॅच रंगात चालली आहे. धाव संख्येला इथे चांगल्या पद्धतीने आकार दिलाय. नो बॉल, फ्री हिटचा बॉल. ओ माय गॉड, सरळ बॅटने हवाई मार्गाने बॉल लँड केलाय. 7 धावेसाठी ठोकलाय रोहित पाटील. पाटील की पावर, पाटील का धमाका. छरा षटकारांचा कराड ब्रँड मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि समोरच्या बाजूला ओव्हर द बॉलर हेड साइड स्क्रीनच्या डोक्यावरतून ठोकलेला एक जबरदस्त षटकार होता. पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी होती. खेळाडू आहेत लॉंग ऑनला, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे.
सिंगल इथे मिळते, सिंगल स्ट्राइक रोटेट केली, चांगला बॉल देखील इथे पाहायला मिळाला. कमबॅक केलं या बॉल वरती, धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत धावाला रोख लावण्याचं काम करत आहेत, परंतु धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती एकूण 81 धावा आणि सर्वाधिक धाव संख्या या लीग मध्ये सध्या तरी झाल्यात. आणि अजूनही काहीसा ओव्हरचा खेळ शिल्लक बाकी आहे, अजून एक ओव्हर आहे. किती धावा होतील सांगू शकत नाहीये, परंतु चांगल्या फॉर्म मध्ये प्रत्येक फलंदाजानं चांगली कामगिरी केली. महेश पुन्हा तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आणि ज्या विकेटची गरज होती आता ती विकेट मिळाली आहे आणि फलंदाज आउट होऊन माघारी येतील. सागर निकम ऑल इंडिया आयकॉन माघारी. मित्रांनो बंधू, सागर निकम यांचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण या लीग मधलं दुसरं अर्धशतक ठोकणारा पठ्या आंबेदरे गावचा सागर निकम. सागर निकम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांसाठी जीएसटी लागत नाहीये, टाळ्यांसाठी पैसे लागत नाहीये, टाळ्यांसाठी हाताची आवश्यकता असतात. टाळ्या होऊन जाऊ द्या. सागर निकम जबरदस्त फाटी इथे बॅटिंग केली आहे. सातारा जिल्ह्याचा बकासूर मैदानामध्ये उतरला. बकासूर ज्या पद्धतीने आपण पाहिलं या फलंदाजाला बकासूरचं नाव दिलंय. बकासूर एक बुल्स आहे, बैल आहे आणि तो जसा धावतो आणि तशाच पद्धतीनं लाजवाब बॅटिंग केली सागर निकम यांनी. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख केला, प्रेक्षक त्यांना त्यांचे जे पाठीराखे आहेत किंवा त्यांचा जो फॅन्स फॉलोविंग वर्ग आहे नेहमीच या नावाने उल्लेख त्यांचा करत असतात. निश्चित अनेक वेळा जर आपण पाहिलं तर छत्रपती शाहू स्टेडियम सातारा अनेक वेळा तिकडे त्यांचा खेळ रंगलेला आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कमबॅक केलाय टीम वदन सुपर किंग या टीमने, कारण ही महत्वाची विकेट त्यांना मिळाली आहे. चांगली बॉलिंग आपण पाहतोय बॉलर महेश यांच्या माध्यमातून. पहिला बॉल जरूर इथे डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसरा बॉल नोट टाकला होता त्याच्यावरती की षटकार आला, तदनंतर षटकार आला आणि एक धाव आणि इथे कमबॅक केले आणि महत्वाचा फलंदाज सागर निकमला इथे बाद केलाय. तर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश कदम जे सोनाटचे आहेत, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर काढलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, हा डॉट बॉल टाकलाय. पण सागर निकम यांची विकेट मिळते काय आणि त्यानंतर डॉट बॉल येतो काय? जबरदस्त आपण बघतोय इथे मात्र पुढे प्रेशर येऊ शकतो. बॉलचा आपण टप्पा पाहिला, बॉलने थोडस वळण घेतलं. नवीन फलंदाज आहे, सेटअप तयार होऊ लागेल कारण का आता क्रुशियल मुवमेंट आहे या ओव्हर मध्ये. आपण पाहिलं तर एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे, क्रुशियल मुवमेंट आहे सध्या दोन्ही टीम साठी. धावा झाले सध्या अद्याप ते आपण पाहतोय एकूण 83 धावा आणि 81 धावा झाल्यात. आपण पाहिलं होतं की कदाचित 100 धावा होतील, परंतु त्याच्यामध्ये मागच्या ओव्हर मध्ये एक विकेट आणि तदनंतर एक डॉट बॉल म्हणजे लगातार हे 2 बॉल डॉट आले. निश्चित या षटकाचं कौतुक करावं लागेल. ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत आहेत महेश नानगुडे जे पुण्याचे आहेत. हे षटक हाताळलं, 18 धावा भल्या त्यांनी दिल्या, परंतु जी महत्वाची विकेट हवी होती ना ती त्यांनी विकेट मिळवून दिली टीमला. कारण सागर निकम यांचा जो सपाटा होता ना तो सुरूच होता आणि कुठेतरी यांना माघारी पाठवणं संघाच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं, हिताचं होतं आणि त्यांना माघारी पाठवलं. आता ओव्हर नंबर 5 ला होते सुरुवात आणि अंतिम षटकासाठी आता टीम वदन सुपर किंग या टीम कडून पुन्हा एकदा निखिल जाधव. चेक दोन्ही कॅप्टन्स यानंतरचा टॉस ग्लोरिया स्पोर्ट्स विपक्षीय शार्विल आरुष 11 दोन्ही कॅप्टन्स यानंतर इनिंग ब्रेक मध्ये. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला रोहित पाटील आहेत, पहिलाच बॉल डॉट टाकलाय. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत, एक खेळाडू महाबळेश्वरचा तर एक खेळाडू कराडचा. सातारा जिल्ह्यातला बायकर मॅन निखिल जाधव 3 बाईक ज्याच्या नावावरती आहेत. खोलवर टप्प्याचा हा बॉल म्हणजे हे व्हेरिएशन चांगलं आहे. अंतिम षटकामध्ये तुम्हाला डेथ ओव्हर मध्ये यॉर्कर्स टाकावे लागतात, ते टाकलेत, 2 धावा आल्यात. जबरदस्त आपण पाहतोय निखिल जाधव यांचं षटक. पहिला बॉल डॉट आला तर दुसरा बॉल आपण पाहिला तर एक सिंगल आली आहे आणि हे हाणामारीचं षटक आहे. शेवटचं षटक मांडलं तर तोडजोड तुम्हाला करावी लागते, हाणामारी करावी लागते, परंतु अद्याप या 2 बॉल वरती निखिल जाधवनं थांबवलंय रोहित पाटील यांना. परंतु हा बॉल निश्चित असं वाटलं होतं की थोडासा वरती येतोय, फुलटॉस असू शकतो, परंतु गतीमध्ये परिवर्तन होतं. बॉलच्या पाठीमागचा वेग पूर्णतः काढून घेतलाय. निखिल जाधव हे सांगतात की तुम्ही ताकद लावा, मी तुम्हाला वेगाने बॉल टाकणार नाही, कमी गतीचे टाकलेले आहेत आणि कुठेतरी हा जो दृष्टिकोन आहे ना हा अंतिम षटकामध्ये फार महत्वाचा आहे. जबरदस्त आपण पाहतोय निखिल जाधव याने कमबॅक केले, चांगल्या पद्धतीने आता सध्या गोलंदाजी करतोय.
हाई बॉल जर तुम्ही पाहिलं तर लॉंग ऑफला खेळलाय, मोठा स्ट्रोक येणार नाही. अंतिम षटकांमध्ये मोठ्या फटक्यांवरती बंधनं ठेवली आहेत आणि मोठ्या फटक्यांसाठी आता फलंदाजांना झगडावं लागतंय. सर झगडत आहे सध्या. आपण पाहतोय रोहित पाटील एक हार्ड हिटर फलंदाज आहेत, परंतु आता सध्या झगडावं लागतंय. फलंदाज चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर फर्स्ट फलंदाज सागर निकमने चांगली बॅटिंग केली, परंतु आता चांगल्या पद्धतीनं चांगल्या लेअर रिदम चांगल्या लाईन मध्ये चांगल्या योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना निखिल जाधव निश्चित कौतुक करावं लागेल. त्यांचं या अगोदर षटक महागडं होतं, परंतु एका बाजूला रोहित पाटील यांच्याकडे 400हून अधिक पुरस्कार आहेत. क्रिकेट या खेळातले उजव्या बाहेरचा हा बॉल आणि अंपायर कॉल सूर्यकांत आढाव सर कळवतायत की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करत होता निखिल जाधव की व्हाईट गाईडलाईन तिथेच लाईन ठेवायची, परंतु अधिक आता टप्पा थोडासा बाहेर गेल्यानंतर बॉल थोडा टच झालाय आणि व्हाईट बॉलचा कॉल आलाय. यावेळेला लॉंग ऑफला खेळ आहे, आता लांबी बघावी लागेल आणि लांबी आहे चांगली. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मिळेल तो षटकार. रोहित पाटील जबरदस्त अफलातून फलंदाजी. स्लॉगिंग ओव्हर आहे, धाबांची गरज असते, परंतु धाबा अधिक झालेले आहेत आणि काय थांबायचं नाव घेत नाहीये. डॉट बॉल जरूर आले, सिंगल डबल जरूर आल्या, परंतु स्लॉगिंग ओव्हर मध्ये हाडा मारतं षटक असतं आणि आलाय तो एक दमदार षटकार. बसून खेळण्याचा प्रयत्न, पायांवरती बसले होते, परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. प्रयत्न हाच होता की कुठेतरी डीपी स्क्वेअर लेगला किंवा लॉंग लेगला खेळायचा आहे. ठीक, दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. यानंतर टॉस केला जाईल. ग्लोरिया स्पोर्ट्स कॅप्टन आणि शार्विल आरुष 11 कॅप्टन. मी विनंती करेल इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या प्लीज. यानंतरच्या मॅचचा टॉस होईल. ग्लोरिया स्पोर्ट्स विपक्ष शार्विल आरुष 11. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये फक्त आपण समीकरण सांगूया. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम AK गँगस्टर टायटन्सने बनवलेल्या आहेत. 93 धावा बनवलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 94 धावा बनवायच्या आहेत. वदन सुपर किंग्स या टीमला येणारे बॉल आहेत 30 आणि धावा बनवायच्या 94. ओव्हर टू किरण मस्कर सर. या दोन्ही कॅप्टन्स ग्लोरिया स्पोर्ट्स कॅप्टन या प्लीज आणि शार्विल आरुष 11. आता दोन्ही ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला खेळताना दिसतील. महाराष्ट्राचा भूषण म्हणजे महाराष्ट्राचा एक्सप्रेस अर्थातच भूषण गोळे आणि त्याच्या विपक्ष ऑल इंडिया आयकॉन अर्थातच मुंबई प्रीमियर लीग गोवा असेल किंवा इतर दुर्गापूर धमाका असेल. या स्पर्धेमध्ये ज्यानं दमदार खेळ करून प्रत्येक मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये घर केला तो प्रथमेश बेलछेडा दुसऱ्या साईडला खेळताना दिसेल. एका साईडला गणेश संपत कदम माझ्यासोबत जोडला, तो पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून खेळतोय. तर दुसऱ्या साईडला अर्थातच दत्ता प्रभाकर मोहिते सर पश्चिम महाराष्ट्र आयकॉन खेळताना दिसतील. KSK सुदेश सपकाळ आणि अमोल शिंदे आता आयकॉन KSK चे एकमेकांसमोर येतील. दुसऱ्या टीमला विनंती करेल अर्थातच शार्विल आरुष 11 टीम. मी विनंती करेल आपण या कॅप्टन शार्विल आरुष 11 टीम चला लगेच मैदानामध्ये उतरा. टीम चला, मी विनंती करेल क्षेत्ररक्षण करण्यासाठी टीम लगेच मैदानामध्ये उतरायचे प्लीज. चला AK गँगस्टर टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. या टीम प्लीज या. कॅप्टन या. जैन साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मी करतोय टॉस. या साहेब. येस जैन साहेबांची शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टीमला विनंती करेल अर्थातच AK गँगस्टर जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. येस कॉल असेल ग्लोरिया स्पोर्ट्स म्हणजे गणेश कदम कॉल मागणार आहे. हेड आणि टेल हा कॉल तुम्हाला घ्यायचा. आणि येस जैन साहेब स्पिन दी कॉइन.
हेड इट इज अ कॉल अँड इट्स अ हेड. हा टॉस पुन्हा घ्यावा लागेल कारण की तुम्ही हेड अँड टेल हा कॉल आहे. हेड इट इज अ कॉल. पुन्हा हेड मागितला आणि इट्स अ हेड. दोन वेळा टॉस हेड होता आणि टॉस जिंकलेला. टॉस जिंकतो नशिबानं. मॅच मेहनतीनं जिंकावी लागेल. संपूर्ण टीम तयार आहे आज. हो नक्की तयार आहे आज स्पर्धेसाठी. खूप आतुरता होती या टुर्नामेंटची आणि तो दिवस आला आहे. कालच्या दिवसापासून मॅच बघतोयस आणि कशा पद्धतीने स्पर्धा वाटते तुला? मी तर कालपासून एकही मॅच सोडली नाही. पूर्ण 2 GB नेट संपलं माझं. म्हणून आम्ही बोलतो तुमचा नेटचा पैसा वसूल होईल, पेट्रोलचा पैसा वसूल होईल. अशा मॅचेस होतात आणि टॉस जिंकलायस महत्वाचा निर्णय आहे. क्षेत्ररक्षण टॉस राहिला नाहीये दादा. मात्र एनिथिंग आज बॅटिंग परफॉर्मन्स तू बघतोय की सुरुवातीच्या सकाळच्या सत्राला आज वेगळा खेळ दिसतोय की आज धावा होत आहेत खेळपट्टीवरती. प्रथम बॅटिंग तुम्ही करताय. कशा पद्धतीने कालच्या दिवसापासून ही स्पर्धा तू बघतोयस? हो कालपासून बघतोय स्पर्धा. मिक्स स्पर्धा झाली का पाहू शकतो. काही बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही काही वर्चस्व चालू होतं. असं की वन साईड बॅटिंग चालत नव्हती असं नव्हतं. स्कोरर होत होत्या असं काही नाही आहे. लो स्कोअरमध्ये पण मॅचेस होत होत्या. तर आमचा प्रयत्न असेल फर्स्ट बॅटिंगमध्ये एक 70+ करण्याचा प्रयत्न असेल. निहाल ग्रुप आणि निहाल ग्रुपच्या या स्पर्धेबद्दल काय बोलशील? निहाल ग्रुप काहीतरी नवीन घेऊन आलाय. टेनिस क्रिकेटच्या शेवटच्या हंगामामध्ये घेऊन आलेत. स्पर्धेविषयी बोलायचं तर काहीच बाकी ठेवलेलं नाही आहे. जे आहे ते सर्व क्लिअर आहे एकदम. टुर्नामेंटविषयी बोलायचं झालं तर काही पेंडिंग ठेवलं नाही. आतापर्यंतची महाबळेश्वरची टॉप टुर्नामेंट बोलू शकतो. वर्ल्ड कप आहे महाबळेश्वरचा. थँक्यू सो मच. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमच्या कॅप्टनला. ग्लोरियस स्पोर्ट्स म्हणजे गणेश कदमने टॉस जिंकलेला. दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि समोरच्या टीमला अर्थातच शार्विल आयुष 11 या टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा सेकंड मॅच मध्ये. पण पहिल्या इनिंगचं काय आणि पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं ते तुम्ही ऐकलं. सेकंड इनिंगला तोच आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूयात. उमेश सर आणि त्यांच्या सोबत अर्थातच निलेशजी मर्डेकर सर. सेकंड इनिंगची कहाणी त्यांच्या जुबानी त्यांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर. आपण पाहतोय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व पहिल्या आणि धमाकेदार नियोजन आपण पाहतोय. ज्या माध्यमातून आपण आयोजक पाहतोय जे स्पर्धेचे शिल्पकार श्री अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं आहे. जबरदस्त आपण पाहतोय स्पर्धा आहे. उमेश सावंत या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षक मायबापांचं हार्दिक स्वागत करतो. 94 धावांचं लक्ष ठेवलं या मॅच मध्ये. कशा पद्धतीने पार पडलं जाईल इतका जेव्हा पत्तर से दिला जाईल का या मॅच मध्ये. जबरदस्त आपण पाहतोय. दोन फलंदाज आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निखिल जाधव आणि त्याच्या साथीनं नानगुडी हे दोन फलंदाज आक्रमक मैदानामध्ये. एस के महाबळेश्वर आयकॉन आणि दुसरा आयकॉन आपण पाहिलं तर इंडिया आयकॉन. दोन फलंदाज मैदानामध्ये. 94 धावांचं हे मोठं लक्ष. हा मोठा डोंगर मी म्हणेन निलेश सर समोर उभा ठेवलाय आणि हा डोंगर तुम्हाला 5 षटक आहेत आणि हा डोंगर तुम्हाला उभा राहायचा आहे. तशाच पद्धतीने दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला डोंगर उभा अधिक करायचा आहे. आणि कशा पद्धतीने हा डोंगर उभा करतील हा मॅच रंगात होईल. हा मॅच रपणटप होईल. जोपर्यंत निखिल जाधव आहे जोपर्यंत महेश नानगुडे इंडिया आयकॉन तो कशी बॅटिंग करेल त्याच्यावरती देखील तितकाच दावेदार आहे या मॅचचा. निश्चित धावसंख्येचा तुम्ही उल्लेख केलात की डोंगर उभा राहिलेला आहे आणि जर तुम्हाला डोंगर एखादा पोखरायचा असेल ना तर आधुनिक काळाची यंत्र वापरावी लागतात. आणि पंचांनी सांगितले की मॅच लावते सुरुवात. आणि हे या प्रगत क्रिकेट मधले हे 2 असे खेळाडू आहेत ना. एक KSK चा कोहिनूर हिरा तर एका बाजूला पुण्याचे ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांना संधी मिळाली ते महेश आहेत. म्हणजे सुरुवात कशा प्रकारे राहील ना याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. जबरदस्त आपण पाहतोय. पहिलाच इथे गोलंदाज वापरला गेला. पिबनचा षटक. चला एक्स्ट्रा प्लेयर नाहीये प्लीज. गोलंदाजीची टीम करणारी टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर्स आपण पाठवा. तर गोलंदाज इथे आपण पाहतोय.
कॉल करतो लगेच कॉल करतो. तर पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो स्ट्राईक एंडला निखिल जाधव. आपण पाहतोय सुरुवात कशा पद्धतीने होणार. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. सो निकेत, सो ब्युटिफुल लुकिंग. वाव 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 वाव. निश्चित पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलेलं आहे आणि पहिलाच बॉल पाठवलाय डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. ईट का जवाब पत्थर से, मागणी तसा पुरवठा. नाव आहे निखिल जाधव, गाव आहे घोडे पारूट. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. ज्या पद्धतीने आपण पाहिले होते मागच्या डावामध्ये सुरुवात केली होती चौकारानं, इथे सुरुवात केली निखिल जाधवने षटकारानं. मॅच मध्ये मजा येईल, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा. कारण का पहिल्या बॉल वरती आलाय. बॉलला वेग चांगला होता, टप्पा नव्हता, लो फुलटा होती, दिशा दिली. दिशा खराब तो दशा खराब. आणि पहिल्या बॉल वरती आल्या त्या 6 स्वागत केलंय. चला मॅच बॉल द्या. जबरदस्त आपण पाहतोय निखिल जाधव. मोठं लक्ष आहे या मॅच मध्ये. इतिहास होतात, इतिहास घडतात, इतिहास घडवावे लागतात आणि या मॅच मध्ये मोठं टार्गेट जरूर आहे. निखिल जाधव कशा पद्धतीनं बॅटिंग करेल, त्याच्या नावावरती 3 बाईक आहेत. पहिल्या बॉल वरती षटकार टोकलाय. या हंगामामध्ये, या मॅच मध्ये त्याची देखील कशी कामगिरी असणार आहे. निश्चित एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर युवा टॅलेंट आहे आणि त्यांच्याच गोलंदाजीवरती आक्रमण केलेलं आहे. प्रतीक सकपाळ आहेत ओव्हर नंबर 1 मध्ये आणि पुन्हा तयार. प्रतीक सकपाळ आपण पाहतोय गोलंदाज निखिल जाधव बॅटने जरूर ऑन साइडला बॉल टर्न केला. इथे खतऱ्याची घंटी लागू शकते, परंतु त्या चित्त्याच्या चपळाईने ते धाव एक सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट झाला, षटकार आला, वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, फटका मी म्हणेन कुठेतरी कॉन्फिडन्स तेवढा नव्हता आणि चांगली फिल्डिंग देखील मिड विकेट मध्ये पाहायला मिळाली. निश्चित ही धाव जी होती ना ती चातुर्याची होती, कारण क्षेत्ररक्षक होते शॉर्ट मिड विकेटला, ते अगदी जलद गतीने बॉल वरती गेले होते आणि एक सिंगल धाव पूर्ण केली. गत वर्षीचा हंगाम जर आपण पाहिला ना तर प्रतीक सकपाळ यांनी निश्चित चांगला खेळला होता आणि किंबहुना 1 गाव 11 मध्ये त्यांचा उल्लेखनीय खेळ राहिला होता. परंतु समोर आता ऑल इंडिया आयकॉन फेस करायचा आहे. नाव आहे महेश नानगुडे. महेश नानगुडे आपण पाहतोय 7 धावा स्कोरकार्ड वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. P1 चा षटक आहे. डावखोरे आताचे फलंदाज आहे. डावखोरे आताचे फलंदाज म्हटलं की डोक्याचा ताप असतो. गोलंदाज तयार. यावेळी जबरदस्त इथे गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. इस कव्हर मध्ये जातोय हा क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. बहुत चाला इथे सीमा पार फरार 4. निश्चित मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका महेश यांच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि निश्चित या बॉलने ती रिकामी जागा भरलेली आहे आणि बॉल पाठवला डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. एक चांगला फटका आलाय तो चौकार. जबरदस्त इथे आपण पाहतोय सुरुवात निखिल जाधव आणि महेश यांच्या माध्यमातून. निखिल जाधवने जसा पहिला बॉल मिळाला षटकार टोकला होता, महेश यांना स्ट्राईक मिळाली, त्यांनी टोकलाय चौकार. आणि निखिल जाधव आपण पाहिलं तर आदिशक्ती जी चॅम्पियन ट्रॉफी झाली तिथे 10 बॉल मध्ये 52 धावा टोकल्या होत्या. तशाच पद्धतीनं या मॅच मध्ये पारी पाहायला जरूर मिळेल का, परंतु बॅटची कडा लागली, पाटने जरूर इथे बिरकी घेतली होती, परंतु चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. निश्चित क्षेत्ररक्षण तर तुम्हाला चांगलं करावं लागेल, कारण एक महत्वाचा घटक आहे क्रिकेट या खेळामधला. कारण क्षेत्ररक्षकांची साथ ही गोलंदाजांना नेहमी असली पाहिजे आणि ती आता लाभलेली आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर अवघी एक सिंगल धाव आलेली आहे. सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. पाहिलं तर आपण षटकार तदनंतर सिंगल, चौकार तदनंतर सिंगल असं सध्या आपण विश्लेषण पाहतोय. प्रतीक सकपाळ सध्या कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी. धावा आतापर्यंत झाल्या त्या स्कोरकार्ड वरती एकूण 12 धावा सरासरी तुम्हाला चांगली गाठायची आहे. किंबहुना 18 ते 19 पर्यंत आडव्या बॅटला सुमसा मिलाक्या मधला बॉल इथे दंडन करीत बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 साडी चौकार. आणखी एक चांगला फटका आलाय. लाईक अ ट्रेसचं बुलेट म्हणायला काय हरकत नाही. आणि फटक्याच्या पाठीमागची ताकद चांगली होती, धाकता चांगली होती, एक वाखाडण्याजोगा स्ट्रोक होता आणि बॉलला पाठवलाय. थोडे शफल झाले होते, उजव्या एसटीच्या बाहेर आले होते आणि त्यानंतर खेळलेला फटका निखिल जाधव यांच्या बॅट मधून आलाय तो चौकार. आणि या धावेंची गरज आहे, कारण तुमचा पाया कसा आहे याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. एखादी मोठी इमारत बांधायची आहे, पाया मजबूत आहे तर आपण अनेक माळे बांधू शकतो. जबरदस्त आपण पाहतोय फलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावा झाल्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत त्या एकूण 16 धावा. चांगली बॅटिंग सध्या लाईन मध्ये करत असताना
निखिल जाधव ब्लॉकॉनचा बॉल होता सरळ बॅट लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षकाने एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाबाचा घेतला इथे प्रयत्न थोडीशी पंबल झालेत आणि अतिधूड मात्र 2 धाबा इथे सुरक्षितपणे कंप्लीट केल्या. षटकाची होती समाप्ती. तशा पद्धतीने रन रेट हवा आहे 18-19 प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला बनवावं लागतील आणि षटकाची समाप्ती झाल्यानंतर षटकार देखील निलेसर पाहायला मिळाली. सुरुवात चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. 8 धाब्याने 2 जरूर झालाय आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चौकार देखील आलेत. निश्चित या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर प्रतीक सपकाळ यांनी 18 धावा खर्च केलेले आहेत. परंतु एका बाजूला बॅटिंग करत असताना टीम वदन सुपर किंगला जे 27 धावांचं षटक होतं ते शोधावं लागेल, 17चं शोधावं लागेल, 19चं शोधावं लागेल आणि 12चं शोधावं लागेल. त्यांनी शोधलेलं आहे जे षटक क्रमांक 4 होतं ना, जे महेश नानगोडे यांनी हाताळलं होतं, त्यांनी 18 धावा दिल्या होत्या, ते षटक आता शोधलेलं आहे. म्हणजे उर्वरित 4 षटकांमध्ये जो खेळ केला होता ना बॅटिंग करताना एक गँगस्टर टायटन्सच्या टीमने, ती षटकं शोधावी लागतील. जबरदस्त आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये आले होते एकूण 27, दुसऱ्या षटकामध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 19, चौथ्या षटकामध्ये 18, पाचव्या षटकामध्ये 12 असं विश्लेषण आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या एकूण 18 धाबा शोधाव्या लागतील, धाबा जमाव्या लागतील. सध्या आपण पाहिलं तर 19 धावा पर ओव्हर मध्ये पाहिजेत. कशा पद्धतीने निखिल जाधव त्याचबरोबर महेश हे कशा पद्धतीने बॅटिंग करतील, विकेट देखील तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि चांगली बॅटिंग देखील करायची आहे. चांगली बॅटिंग केली तर धाबा नक्की जरूर होतील, कारण का मागच्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं 93 धावा ठोकल्यात आणि 94 धावाचं लक्ष्य आहे. परंतु सुरुवात देखील तशाच पद्धतीनं निखिल जाधव आणि महेश यांनी केली. निश्चित आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदललेली आहे. यष्टांच्या पाठीमागून रोहित पाटील क्षेत्ररक्षण फिरवत आहेत आणि ओव्हर नंबर 2 साठी पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. ओ माय गॉड, बॉल वरती लक्ष नव्हतं परंतु बॉल चाला इथे सीमारेषेच्या लगेच 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाला इथे सीमारेषेच्या बाहेर दणदण करत आलाय तो एक नशिबाचा चौकार. निश्चित पाठीमागच्या बाजूला एखादा जर चौकार येतो ना तर त्याला आपण अनेक वेळा उल्लेख करतो की नशिबाचा चौकार आहे, कारण कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न नेहमी फसत असतो आणि पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे चौकार आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात. आणि कुठेतरी फलंदाज यष्टी रक्षक आणि फ्लाय स्लिप आणि शॉर्ट फाईन लेगला बीट करून बॉल गेला सीमारेषच्या पलीकडे. लॉंग स्टॉप सीमारेषा चिरली. आल्या त्या 4 धावा. आता डावखुरे फलंदाज महेश नानगुडे पुन्हा तयार. च्या वेळेस आपण पाहतोय ब्लॉकचा बॉल ऑन साइडला बॉल टर्न केलाय, सिंगल जरूर मिळतीये आणि धावा आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट केलेत. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये अशोक दादा सकपाळ यांचा देखील शॉर्ट फाईन लेग मध्ये निहाल देखील खेळतो या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. निश्चित आणि जी स्पर्धा आहे ना निहाल ग्रुप, त्यांचंच नाव या ग्रुपला आहे आणि निश्चित हे नाव आता आपल्या लक्षात ठेवावं लागेल की निहाल ग्रुपने एक ऑल इंडिया आयकॉन सारखी स्पर्धा आपल्या भेटीला आणली होती. पाठीमागच्या बाजूला झेल घेण्याचा प्रयत्न. निश्चित प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असो. प्रयत्न चांगले होते परंतु झेल अखेर निसटलाय. जबरदस्त आपण पाहतोय निहालने चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी, परंतु प्रयत्नांना कुठेतरी बॉल हातातून निसटलाय. बॉल आला होता हातापर्यंत परंतु बॉल निसटलाय. कॅच सुटले मी म्हणेन आणि ही कॅच सुटल्यानंतर कॅच कुणाचा सुटला हे देखील पाहावं लागेल. कॅच सुटलाय जो इंडिया आयकॉन आहे महेश, आणि तो कशा पद्धतीने जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा फायदा या मॅच मध्ये कशा पद्धतीने घेणार. परंतु गोलंदाजा पाठपुजा पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती सागर निकम यांना पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने बॅटिंग केले, परंतु या ओव्हर मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 19 धावा जमवायच्या आहेत. तो प्रयत्न तुम्हाला सातत्यपूर्वक ठेवावा लागेल. निश्चित आज जर तुम्ही पाहिलं तर सागर निकम फार कमी वेळा गोलंदाजी करतात, परंतु ज्यावेळेस तुम्हाला ऑल इंडिया आयकॉन म्हणून एखाद्या संघामध्ये घेतलं की तुम्हाला ऑलराऊंडर भूमिका, यावेळेला फक्त सन्मान दिला, बॉल येऊ दिला, एकच सिंगल धाव मिळाला. आपण चर्चा करतोय की निश्चित काही वेळा तुम्ही बॅटिंग करत असता, परंतु ज्यावेळेस तुम्हाला ऑल इंडिया आयकॉन घेतलं जातं त्यावेळेस कधी तुम्हाला दुहेरी भूमिकाही करावी लागते, गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागते आणि सागर निकम इकडे करतायत. जबरदस्त आपण पाहतोय सागर निकम यांना आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने सध्या गोलंदाजी करतायत. ब्लॉकचा बॉल होता
फक्त सॉफ्टाने केला, निखिल जाधवने सिंगल मिळाले त्याच्यावरती आणि एक सेन्सिबल क्रिकेट सध्या आपण पाहतोय. भागीदारी साझेदारी तुम्हाला सेटअप तयार करावा लागतो आणि तदनंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागते. सध्या लीड करतायत, कोणती विकेटच्या शोधामध्ये नाहीये सध्या. मी म्हणे गोलंदाज पुढे सरसावले, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन, सुमसान इलाका, बॉल चालला इथे धन 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 4 साठी झालाय सीमा पार, मिळाला त्या पुन्हा एकदा चौकार. निश्चित या बॉलच्या पाठीमागे पदललितेचा चांगला वापर होता. बॅट्समन होते महेश नानगोडे यांनी अंगावरती येणारा बॉल वळवला. डीपी स्क्वेअर लेग डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी पायांचा वापर करत पुढे गेले होते. 8व्या बॅटने फक्त या बॉलला दिशा दिली आणि मिळवल्या धावा 4 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 30 धावा बिनगडी बाद. 30 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग, चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या लाईन मध्ये, चांगल्या मोसम मध्ये दोन्ही फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. यावेळेस पुढे उचललाय, टपली सिस्टमचा वापर केलाय, कॅप मध्ये बॉलला जरूर ढकलला. इथे पॉइंट मध्ये सिंगल मिळाली या बॉल वरती. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा मॅच समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या एकूण 31 धावा. आपण मागचं जर विश्लेषण पाहिलं तर 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या सर 44 धावा झाल्या होत्या आणि कुठेतरी मी म्हणेन की पिछाड्यावरती आहे फलंदाजी करणारी टीम. निश्चित धावांची गती कमी झालेली आहे. आता 18 बॉल आणि इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 63. या प्रकारचं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे आणि हे षटक होतं ना अवघ्या 13 धावेंचं होतं. म्हणजे धावांची गती इथून पुढे वाढवावी लागेल कारण 18 बॉल 63 ची गरज आहे. म्हणजे इथून पुढे आक्रमण हा एक पर्याय आहे. या 3 षटकांमध्ये आक्रमण जर झालं तर निश्चित हे अंतर कमी होईल आणि एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर ती क्षमता आहे. निखिल जाधव यांनी याच मैदानावरती रबर बॉल क्रिकेटमध्ये 8 बॉल 8 षटकार मारलेले आहेत. एका बाजूला महेश नानगोडे ज्यांनी 6 बॉल 6 षटकार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ठोकलेले आहेत. म्हणजे क्षमता आहे, जबरदस्त आपण बघतो. क्षमता जरूर आहे निखिल जाधवने याच मैदानामध्ये. काय तो पावसाळी रबर बॉलचा फॉर्मॅट होता या मैदानामध्ये. मी देखील होतो तेव्हा आणि 8 बॉल मध्ये 8 षटकार ठोकले. तशा पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. या मैदानाचा त्याला बराचसा अभ्यास आहे आणि एक अभ्यासू खेळी आता करावी लागेल कारण का खास करून विकेट कोणतीही घेतले नाहीये. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करणारी टीम, परंतु वदन सुपर किंग कशा पद्धतीने दोन्ही फलंदाज आक्रमण करतील. लेफ्ट हँड राईट हँड आपण कॉम्बिनेशन पाहतो. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका. गँगस्टर टायटन्स आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेच पंच आपण त्यांना कॉल दा. मॅचला पुढे सुरुवात. 3 ओव्हर मध्ये जमवायचे आहेत. एकूण 63 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता. म्हणजे तुम्हाला 2 ते 3 हिट करणं, बिगिट करणं प्रत्येक ओव्हर मध्ये तितकंच महत्वाचं आहे. निश्चित आपण दोन्ही संघांना सूचित करूया मित्रांनो, वेळ फार कमी आहे. आपण 9:40 ला सुरुवात केलेली आहे आणि काल जर आपण पाहिलं तर 2 सामने कालचे शिल्लक आहेत. त्यामुळे याचा सर्व जो लोड आहे ना तो अंतिम दिवसामध्ये वाढणार आहे. तर आपण प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे टीम मीटिंग घेऊ नका. तुम्हाला जो निर्धारित वेळ दिलाय ना 3 षटकाच्या अखेरीस तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, तिकडे तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. परंतु मी प्रत्येक षटकाच्या पाठीमागे मित्रांनो आपण टीम मीटिंग घेऊ नका ही कळकळीची विनंती आहे. तुम्ही आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे, आपण सहकार्य करा. कारण आपण पाहिलं तर सहकार्य खूप महत्वाचं आहे. जास्त टीम मीटिंग करून घेऊ नका कारण का अशोक दादा सकपाळ यांचं नाव आपण नाव उल्लेख करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला खेळायला पाहायला मिळते. जाऊया मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाजी ते आपण पाहतोय. एक प्लेअर येऊन द्या इकडे आमच्याकडे. बॉलर नेम्स विकास वाळणेकर बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक एटला सध्या आपण महेश नानगुडे यांना पाहतोय. पहिला बॉल वळवलाय, बॉलला वळण दिलाय. AK-47 स्टाईलने फटका खेळलाय. आता महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत आहेत. हल्ला चढवलाय पहिल्याच बॉलच्या पाठीमागे. हा षटकार ठोकत इरादे स्पष्ट केलेत की आम्ही इथून पुढे आक्रमण करणार आहे आणि हा भीषण हल्ला आता गोलंदाज विकास यांच्यावरती चढवलाय. शपल झाले आणि बॉलला पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याचा कहर धावसंख्येला आलाय. बहर धावसंख्या आहे धावफलकावरती 36 धावा बिनगडी बाद. आता चर्चा होते रोहित पाटील गेलेत गोलंदाजाकडे कारण का पहिला बॉल होता, शॉट वेग जरूर होता आणि तदनंतर त्याला घुमवलंय. षटकार टोकला, षटकारानं धावा झाल्या. आपण पाहतोय धावांची गरज आहे. धावा करावी लागते, मोठे फटके खेळावे लागतात. तोच प्रयत्न सध्या आपण पाहतोय या मैदानामध्ये आहे. महेश नानगुडे यांच्या बॅटमध्ये आले. पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल साठी ते तयार होतात गोलंदाज. पुन्हा एकदा ओ माय गॉड, पुन्हा एकदा हवाई मार्गाने हवाई मेल हवाई सफर मिळतील त्या 6 दमदार 6 षटकार. गोलंदाजकार तोलतो पुन्हा एकदा बॅक टू बॅक. वा
पहिले तुम्हारी अब हमारी. आता मैदानाच्या आतमध्ये हेच सांगताना महेश नानगुडे यांच्या बॅट मधून आलकाय आणखीन एक मोठा टोला. सामर्थ्यवान फटका होता, सरळ चाललाय, 6 धावेंसाठी शफल झाले आणि पुन्हा एकदा पाठवला. हीच ती महत्वाची जागा, सरळ 6 धावेंसाठी. आता महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नाव आहे महेश नानगुडे. महेश नानगुडे यांचा नक्कीच आपण पाहिलं तर रेकॉर्ड 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकल्यात. जबरदस्त बॅटिंग, पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा वळण दिलंय. पंचाकडे देखील पाहिलं जाईल आणि बॉल चालला इथे 1 बाउन्स, रमत गमत आणि नो बॉलचा इशारा. वा कमालीची बॅटिंग, त्याच्यावरती हा प्रति हल्ला ना दिवाळी ना दसरा मी मगाशीच म्हटलं होतं. फिर भी बोनस. जबरदस्त महेश नानगुडे आणि निखिल जाधव सेटअप सेट ऑन फायर. निश्चित क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आता पहा या सामन्याचाही आता जे स्वरूप आहे आता ते बदलताना पाहायला मिळते. असं वाटलं होतं की एका क्षणाला बॅटिंग करत असताना टीम वदन सुपर किंग हा अडचणीमध्ये अडकलाय, परंतु या संघाला अडचणीमधून बाहेर काढलाय आणि नाव आहे महेश नानगुडे, ऑल इंडिया आयकॉन. जबरदस्त खेळी, जबरदस्त आपण पाहतोय आणि प्रत्येक हिरा हा मोजून घेतलेला आहे. मोजका हिरा पाहतोय, प्रत्येक हिरा चमकेल की नाहीये माहित नाहीये, परंतु इथे हिरे चमकले जात आहेत. नाण्याच्या बाजू दोन्ही सारखे असतात. दुसऱ्याचं नाणं खणखणीत वाजतंय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हायस्कोरचा मॅच आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, फ्रीडचा बॉल होता, जरूर कॅच घेतली गेली आहे आणि तिथून मात्र एकच धाव सध्या आपण पाहतोय कंप्लीट केली गेली आहे. निश्चित फ्रीडचा बॉल म्हटलं की तुम्हाला अग्निदिव्यातून जावं लागतं आणि विकास वाळणेकर यांनी जो हा बॉल टाकला ना तो अनुभवातून टाकला. थोडासा ओरपिच होता, थोडासा खोलवर पद्धतीचा होता, बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि सीमारेषेलगत हा झेल पकडला आणि लगेच बॉल टाकलाय. आता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव, विक्रोल या टीम कडून अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा खेळल्या. रतन बुवा असेल किंवा गोव्याच्या काही स्पर्धा असेल किंवा कोकणातल्या काही स्पर्धा असेल किंवा मुंबईच्या उपनगरामधली स्पर्धा असेल, परंतु आज त्यांचा खेळ बहरणं फार महत्वाचं. एका बाजूला विकास वाळणेकर, विकास वाळणेकर आपण पाहतो. आपण पाहिलं तर महेश नानगुडे हे चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतायत आणि इथे स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला इथे लॉंगॉन मध्ये सिंगल मिळते. दुसरीचा केलाय प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या इनिंग्स मध्ये चांगली बहारदार केली आणि प्रत्युत्तर देत असताना दोन्ही फलंदाज आतापर्यंत सुरक्षित आहे आणि चांगला खेळ केलाय. विकेटच्या शोधामध्ये आहेत. ब्रेक थ्रो लावावा लागेल, नाहीतर या मॅच होत्याचं नव्हतं होऊन जाईल. निश्चित जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे पहिल्या विकेटचा जो शोध सुरू आहे तो सुरूच ठेवावा लागेल आणि पहिली विकेट मिळवावी लागेल. आतापर्यंत धावा आपण पाहतोय 51 धावा. चांगली बॅटिंग आपण पाहिला तर या बॉल वरती व्हेरिएशन ठेवलं होतं. बॉलचा टप्पा पाठीमागे ठेवला, स्लोवर गतीचा बॉल, परंतु यावेळेस अजून किती हे हत्यार, हे 2 हत्यार जबरदस्त फॉर्म मध्ये. बॉल चालला पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वर नाही ते बम बम का बॅगेट्स 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 बॅगेट्स. 57 धावा स्कोर गार्ड वरती आहे. मॅचला मजा येते. दोन्ही संघांच्या नाण्याच्या आपण पाहिलं तर दोन्ही नाणी मजबूत आहेत. कोणता संघ इथे जिंकेल आणि कोणता संघ इथे पराभूत होईल. हाय स्कोरचा मॅच आहे. 57 धावा सध्या आपण पाहतोय आणि जबरदस्त एक साईडला शेर, दुसऱ्या साईडला सव्वा शेर, एका बाजूला वार, एका बाजूला प्रतिहल्ला. निश्चित एका बाजूला वाद आहे, दुसऱ्या बाजूला सुनामी, असाच उल्लेख आपण करूया ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात. आता 12 बॉल आणि बनवायचे आहे 37 धावा. हे समीकरण धावसंख्येत शिल्लक राहिलेलं आहे. 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की तुमच्या खेळाडूंना तुम्ही पाणी प्रोव्हाइड करा, कारण उन्हाची तीव्रता ही वाढलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही अधिक पाणी प्या आणि ते बसून प्या. नक्की सर, विवेक शिंदेची कमतरता भासते का? कारण विवेक शिंदे आयकॉन प्लेअर आहे केएसकेचा, तो लेट आला. प्रदीप शिंदे आता प्रदीप शिंदे आला, म्हणजे 2 खेळाडू आहेत जे बेस्ट बॉलर आहेत या टीमचे. विवेक शिंदेची गोलंदाजी राहिली, प्रदीप शिंदे गोलंदाजीसाठी येऊ शकत नाही कारण की तो आत्ता आला. म्हणजे या 2 गोलंदाजांची कमतरता आता या टीमला भासते का? निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला ना की विवेक शिंदे ज्यांचा खेळ आपण अनेक एक गाव अकरामध्ये पाहत आलो आणि किंबहुना अलीकडे त्यांना जिल्हा आयकॉन ही उपलब्धी मिळालेली आहे आणि पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये तेही खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आज त्यांची निश्चित गरज होती, कारण तुम्ही संघामध्ये समाविष्ट असणं याच्यामुळे संघाचं मनोबल किरण सर नेहमी वाढत असतं. मग तुम्ही बॅटिंग करा किंवा गोलंदाजी करा किंवा तुम्ही क्षेत्ररक्षण करा. नक्कीच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं हा जो स्टेज आपल्याला उपलब्ध करून दिलाय
अशोक दादा सकपाळ यांनी आणि थोडेसे लेट झाले जरूर विवेक शिंदे, परंतु हा अभाव हा पडलाय त्यांच्या टीमला. लेट आली त्यानंतर गोलंदाजी थोडीशी कमतरता जाणवली आणि सध्या आपण पाहिलं तर मॅच कडे एकदा पुणे क्षेत्र जाऊया कशा पद्धतीने ही मॅच रंगेल. कारण का 57 धावा 3 षटकांमध्ये झालेत आणि अजूनही धावांची गरज आहे. विघ्नेश सर 37 म्हणजे 37 धावांची आवश्यकता आहे. निखिल जाधव आणि महेश नानकुडे यांना पाठवले. 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. जबरदस्त आपण पाहतोय 12 बॉल 37 धावा आवश्यकता. 7 षटकाराला मॅच जवळजवळ फिनिश होऊन जाईल, परंतु चांगल्या दोन्ही फॉर्म मध्ये आपण फलंदाज पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागरला आपण पाहतोय. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल घुमवण्याचा प्रयत्न, वळण दिलंय, गॅप मोठा आहे आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. निश्चित क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत चांगलं झालं. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल आलेली आहे. म्हणजे 11 बॉल 36 बनवायचे आहेत आणि ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा सागर निकम सातारा स्टार. सागर निकम यांना आपण पाहतोय ज्यांच्या बॅट मधून धावा जरूर आल्या, परंतु त्या धावांना त्या बचाव करायचा आहे. 3 षटकांमध्ये धावा झाल्या होत्या. 57 मॅच मध्ये रपाटप होत चालली आहे. निखिल जाधव महेश नानगुडे चांगल्या पद्धतीने चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये आहे. विकेट कोणत्याही विकेट आतापर्यंत नाहीये. विकेटच्या शोधामध्ये जात आहेत गोलंदाज. क्षेत्ररक्षक देखील ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर निहाल कडून एक कॅच सुटला होता आणि तदनंतर आपण ही मॅचची कहाणी आपण पाहतोय, ही दशा पाहतोय. जबरदस्त आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. चांगली फलंदाजी केली होती आणि आता गोलंदाजी देखील करायची आहे. निखिल जाधवला आपण पाहतोय 58 धावा स्कोरगार्ड वरती. 11 बॉल विश्लेषण आहे सध्या. योगेश एवढा पाहतोय 36 धावांचं. या धावांना रोखलं जाईल का? चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतील का इथे सागर निकम? कारण का अयोग्य टप्प्यावरती देखील बॉलिंग होणं तितकंच महत्वाचं या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा सागर निकम तयार. बॉल वरती नियंत्रण नव्हतं, बॉल वरती फोकस नव्हता. अंधाधुंदी कारभार, अंधाधुंदी फायरिंग आलाय तो डॉट बॉल. निश्चित या बॉलचं कौतुक करावं लागेल. ज्या विविधतेने हा बॉल सागर निकम यांनी टाकलाय, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे रोहित पाटील यांचंही कौतुक करावं लागेल. कारण त्यांनी एका हातामध्ये हा बॉल थांबवला आणि आला तो डॉट बॉल. आता पुन्हा एकदा निखिल जाधव तयार. प्रत्येक जण इथे बेस्ट द्यायला आलाय. प्रत्येक जण आपण बेस्ट देण्याचं काम जरूर करत असतो. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. तोहफा था, तोहफा कबूल किया और कबूल किया और ये विकेट भी गया. निश्चित मोठी विकेट आहे. फटक्यामध्ये पूर्णता नव्हती, लांबी कमी पडली आणि याचा मोबदला निखिल जाधव आणि टीमला भोगावा लागेल. आणि पहिला विकेटचं पतन होतंय AK गँगस्टर टायटन्स टीमला. पहिलं सुयश निखिल जाधव माघारी. परंतु निखिल जाधवने सुरुवात चांगली करून दिली आहे, परंतु ही मोठी विकेट आणि मोठा धक्का या क्षणाला लागलाय टीम वदन सुपर किंगला. सागर निकम या नावाचा डंका मी म्हणेन या सकाळच्या सत्रामध्ये वाजलाय, राहिलाय, गाजलाय. कारण का आपण पाहिलं पहिली फलंदाजी आणि आता गोलंदाजी. कोणत्याही 3 बॉल मध्ये फटका खेळण्याचे प्रयत्न जरूर फलंदाजाने केले, परंतु प्रत्येक फटक्या मागे त्यांना अपयश आलंय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली, दुसरा बॉल आला तो डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती जरूर मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते. लो फुल टॉस होता आणि तितकंच आपण पाहिलं तर एलिव्हेशन नव्हतं आणि तिथून मात्र पहिली विकेट आणि पहिला ब्रेक थ्रो लावत असताना सागर निकम. निश्चित मोठी विकेट होती आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात, पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख करतोय ना की ही विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट मिळालेली आहे. आणि या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ झालेला आहे. म्हणजे उर्वरित फक्त 9 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 36. आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी संतोष मुगदुम, शाववाडी तालुका, गाव आहे करंजोशी. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे, कारण का सामना इथे मॅच इथे फसला गेलाय. त्याचबरोबर सतीजी धनावडे जावली यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. जाऊया मॅच कडे, जास्त वेळ घेऊ नका कारण का बॉल आहेत बाकी. आता सर 9 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 36 धावांची. 9 चेंडू 36 धावा, 36 धावा 9 चेंडू. कोण घेऊन गेला मॅच? नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी. संतोष बॅटिंग साठी आलेत. 9 बॉल 36 धावा. हाणामारीची गरज आहे इथे. तुम्हाला प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल.
लागेल, त्यावेळेस तुम्ही मॅच मध्ये फाईट करू शकाल. परंतु सागर निकम जबरदस्त चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या रिदम मध्ये आहे, ते सध्या देखील खेळतायत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, फलंदाज संतोष आडव्या बॅटने केलाय. बॉल चालू इथे, गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे, परंतु डीप मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग होती. 2 धाबा इथे कंप्लीट केल्यात आणि 2 धाब्याचं मी म्हणेन योगदान महत्वपूर्ण या मॅच मध्ये दिलंय. निश्चित या 2 धावा समीकरणामध्ये बदल करतील. बनवायच्या 36 येणारे बॉल आहेत. 8 आज संपूर्ण सातारा जिल्ह्याचं, महाबळेश्वरचं, महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली स्पर्धा म्हणजे निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1. आता 8 बॉल 34 ची गरज. 8 बॉल 34 धाबा. जबरदस्त आपण पाहतोय, पहिला मॅच रंगतदार होतीये. 8 बॉल 34 म्हणजे या 2 बॉल वरती तुम्हाला बिग हिट करणं तितकंच महत्वाचं आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, तोफा होता. बॉल चालला इथे हवाई मार्गाने लँड झालाय सीमारेषेच्या बाहेर. एक कडक बेधडक घेत जाएगी सडक छलांग. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं आणि संतोष मुगदुम यांनी ठोकलाय हा षटकार आणि इरादे स्पष्ट केलेत की धावसंख्येचा आम्हाला करायचा आहे तो पाठलाग आणि या षटकाराची नितांत गरज होती. सफल झाले. अंगावरती येणारा फुल टॉस बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आसमानी टोला षटकार. या बॉल वरती जर षटकाराला मॅचचं चित्र बनेल, मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये बिदुंद होईल. 7 बॉल 28 ची आवश्यकता. पाहतोय आपण फलंदाज सध्या स्ट्राईक एंडला. संतोष यावेळेस आपण पाहतोय क्रॅकिंग फटका आलाय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या लगत, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग होतीये, परंतु मॅच मध्ये अजून देखील जिवंत आहे. मॅच मध्ये मजा येईल. षटकाची होतीये समाप्ती. 6 बॉल जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. आणि आता स्ट्राईकला कोण आहे पहा, महेश नानगुडे. म्हणजे ही मॅच जिवंत आहे. इंडिया आयकॉन आतापर्यंत क्रीज मध्ये आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. ऐकत राहा, पाहत राहा, डोळे आपले उघडे ठेवा. निश्चित ज्या प्रकारे आपल्याला स्कोरर विघ्नेश मडवी कळवत आहेत की काल जर आपण पाहिलं ना तर 32 धावा एका षटकामध्ये गणेश शेल्ला रेणुश यांनी कुठल्या होत्या आणि तो सामना संघाला जिंकून दिला होता. परंतु एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना महेश नानगुडे, हमराज मृत्युंजय पुणे या टीम कडून खेळणारी माहिती आम्हाला अक्षय कदम यांनी कळवलेली आहे. आणि किंबहुना जर तुम्ही पाहिलं ना तर निश्चित 17 बॉल 97 धावा असेल, मुळशीमध्ये 11 बॉल 50 चा खेळ असेल. या काही गोष्टी आहेत ना त्यांना डोळ्यासमोर ठेवून बॅटिंग करावी लागेल. किंबहुना 6 बॉल 23 धावा अलीकडच्या 2 महिन्यामध्ये त्यांनी हा कारनामा केला होता, परंतु आज करायचा आहे 6 बॉल मध्ये 26 धावांचा कारनामा. तर अंतिम षटक ज्यांच्या नावी आहे KSK चा बाहुबली, गाव आहे रुळे, नाव आहे विवेक शिंदे. आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. काल नक्कीच आपण पाहिले तर जम्बो सरांनी काल प्रभावित केलं आणि त्याच टीम मधले आपण पाहतो विवेक शिंदे. 6 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 1 ओव्हर मध्ये गणेश सेलारने केले वार 32 धाबा कुठल्या होत्या. 6 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. मॅच जबरदस्त होईल. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय स्कोरचा मॅच आहे. विवेक शिंदे लेट आले परंतु थेट कशा पद्धतीने बॉलिंग करतील यावेळेस आपण पाहिलं तर मगाशी चर्चा झाली होती. विवेक शिंदेना अगोदर येण्यास आले नव्हते आणि ते सध्या आले, त्यांना दिली बॉलिंग. त्यांची बॉलिंग कशा पद्धतीने होईल परंतु हाणामारीची गरज आहे. स्लॅगिंग ओव्हर. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. जितके बॉल डॉट येतील आणि त्या आत्मविश्वासानं बॉलिंग जरूर आपण पाहिलं तर विवेक शिंदे टाकतील. निश्चित एका बाजूला दडपण येणारच आहे, कारण जर तुम्ही डॉट बॉल खेळणार तर समीकरणामधलं अंतर वाढणार. आता 5 बॉल 26 बनवायचे आहेत. बॅटिंग करताना संघामध्ये समाविष्ट नव्हते, उशिरा आले, परंतु आता बॉल त्यांच्या हातामध्ये आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे चांगली करामत करून दाखवली. डॉट बॉल पहिलाच बॉल आलाय. दुसऱ्या बॉल वरती आक्रमण जरूर केलंय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. काढले पुन्हा एकदा आपले AK-47. राह के कांटे चूकते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. बॅट्समन आहेत महेश नानगुडे. मॅच जिवंत ठेवणारा षटकार. 4 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. मॅच जिवंत आहे, मॅच ऑन आहे. जबरदस्त आपण पाहतोय. 6चा पाडा तुम्हाला इथे मॅच मध्ये बोलावाच लागेल. पुन्हा एकदा वाह 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 याला चुम्मा उम्मा कडक बॅटिंग. लाजवाब लाजवाब लाजवाब.
त्याच्यापेक्षाही मोठा आलाय तो षटकार. मॅच मध्ये रंगत आली आहे, मॅचला उधाण प्राप्त झालंय. कारण एका बाजूला महेश नानगुडे हार मानायला तयार नाहीयेत आणि आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. दर्द सबके एक जैसे होते मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है. तो संघर्ष इकडे करावा लागेल. समीकरणामध्ये झालाय मोठा फेरबदल. आता इथून पुढच्या 3 बॉल मध्ये बनवायच्या आहे धावा, फक्त 14. हो हौसला बुलंद तो मंजर भी आएगा, हो हौसला बुलंद तो मंजर भी आएगा. प्यासे के पास समंदर भी आएगा, प्यासे के पास समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने की, अब जिद है उसे पाने की. ये 3 बॉल 14 रन ये टोटल भी आएगा. मॅच मध्ये मजा येते सर. खरं तर आपण पाहिलं तर महेश इंडिया आयकॉन कामाप्रमाणे आपलं नावाप्रमाणे आपलं काम करतोय. बेस्ट दाखवतो आपल्या भूमिपुत्र मैदानामध्ये. मैदान कोण गाजवणार? हाय स्कोरिंगचा मॅच आणि मॅच अगदी आता क्रुशियल मोमेंटला आलाय. 3 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता. महेश की विवेक कशा पद्धतीने हा मॅच राहील. बॉलर तयार पुन्हा एकदा. हो परंतु हा मिस्तांडी स्ट्रोक हो मध्ये बॉलर रोहित पाटील केली नाहीये चूक आणि महत्वपूर्ण फलंदाज. परंतु महेश यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. कारण 16 बॉल त्यांनी 47 धावा कुटलेल्या आहेत. एक संघर्षाचा खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला खरा, परंतु ज्यावेळेस 3 बॉल 14 ची गरज होती त्यावेळेस मोठा फटका खेळायला गेले आणि फटक्यामध्ये लांबी कमी पडली. त्यांना जावं लागतंय माघारी, परंतु 16 बॉल 47 धावांचा झुंजार खेळ अप्रतिम होता. जबरदस्त आपण पाहतोय. महेशनी सर श्वास रोखून ठेवले होते, धगधग वाढली होती प्रत्येकाची, परंतु महेश बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. 2 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. एखादा नो बॉल आला, 2 वाईट आले, षटकार पडले, मॅच जिवंत राहील, मॅच ऑन राहील, मजा येईल मॅच मध्ये. परंतु आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हा बॉल टाकला. बॉल वरती गती कमी होती आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल इथे रिलीज झाला आणि रोहित पाटील यांनी ते पूर्णपणे काम केलंय. निश्चित कारण एखादी चुकी झाली असती तर 2 धावा निश्चित आल्या असत्या आणि सामना जिवंत राहिला असता, परंतु रोहित पाटील यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. आता वदन सुपर किंगचे पाठीराखे याच आशेमध्ये आहेत की एका दुसरे खराब बॉल येतील का आणि आमचे फलंदाज मोठे फटके मारतील का. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्रवीण आलेले आहेत. प्रवीणला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल विवेक शिंदे पुन्हा एकदा तयार. महत्वाची विकेट घेतली. अंधाधुंदी फायरिंग, अंधाधुंदी काम. इथं बॅट जरुरीत्या बॅट्समॅन त्याचा चांगला होता, परंतु आलाय तो डॉट बॉल. अशा निराशा इथून पुढे मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. निश्चित आता 1 बॉल आणि 14 ची गरज आहे. फलंदाज जाऊचीच्या स्वरूपामध्ये माघार येतील, धाव घेण्याचा प्रयत्न केला. निश्चित विवेक शिंदे थोडेसे उशिरा आले, परंतु गोलंदाजी करताना जी संघाकडून त्यांना अपेक्षा होती त्या अपेक्षेवरती खरे उतरले. बॅटिंग मध्ये गरज भासली का नाही तर सागर निकम यांनी जो खेळ उभा केला होता 58 धावांचा तो अप्रतिम होता. त्यानंतर रोहित पाटील यांनी क्रमांक 3 वरती एक चांगला खेळ केला. त्यामुळे संघाला त्यांची उणीव बॅटिंग करताना भासली नाही, परंतु गोलंदाजी करताना त्यांची उणीव भासत होती आणि अंतिम षटकामध्ये अखेर ते मैदानापर्यंत पोहोचले आणि त्यांनी षटक हाताळलं. जबरदस्त आपण पाहतोय. 1 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 80 धावा. कदाचित निखिल महेश जर मैदानामध्ये असता मॅचला जरूर मजा आली असती, परंतु बॅटल स्वीप फटका फसला गेलाय आणि हाय स्कोरिंगचा मॅच आपण पाहिला. जरूर इथे प्रयत्न चांगल्या पद्धतीने राहिले. इथे वदन सुपर किंग्स संघाने प्रयत्न जरूर चांगले केले इथे, परंतु त्यांना थोडस अपयश आलं आणि आपण पाहिलं तर मॅच इथे जिंकलाय पहिला आजच्या दिवसामधला. गँगस्टर्स टायटन्स या टीमने खास करून स्पेशल पारी खेळलाय. फलंदाज